बाहेर मिळतील लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर मिड विकेटला सामन्याला सुरुवातीला लेट स्कोरचा इशारा येताना बाहेर मिळेल. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा निर्णय झाला होता आणि त्यावेळेला बॅटच्या खालच्या बाजूला हा बॉल जाऊन आदळला गेला होता, त्यामुळे प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि शॉर्ट फाईन लेगला आपल्याला राहुल राऊत पाहायला मिळाले. त्यांच्या हातामध्ये हा बॉल 20वा घेतला आणि एक डॉट बॉल. पहिलाच बॉल वरती इथे कोणतीही धाव आपल्याला येताना पाहायला मिळत नाहीये. पहिला डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे शिवगर्जना कळंब संघाची, पण समोर देखील तितकेच आव्हान असणार आहे. सनी ऑन अ स्ट्राइक. पुढचा बॉल. याही वेळेला बैठक शॉट खेळायचा प्रयत्न राहिला होता, ज्या वेळेला एक मोठा लॉफ्ट करायचं होतं, परंतु त्याही वेळेला बॉलचा बॅटचा संपर्क होत नाहीये. प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. दोन डॉट बॉल हाताळल्यानंतर आता तिसरा बॉल हाताळण्यासाठी अमोल सज्ज होतील. राईट मूव्ह द विकेटने. पुढचा बॉल. या वेळेला पंचांचा बोट आपल्याला आकाशाकडे येताना इथे पाहायला मिळतोय. ज्या वेळेला हिट करायचं होतं त्यावेळेला सनी यांचा संपर्क यस्टनना तिथे लागला होता की काय आता ते असं वाटतं आणि पंचांचा बोट आपल्याला आकाशाकडे येताना पाहायला मिळते. म्हणजे सनी सारखा मोठा मसा धक्का लागलाय. पहिला धक्का, पहिला विकेट टीम पेनचाई पेन या संघाला आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का मैदानाच्या बाहेर जाईल. ज्या वेळेला सातत्याने अक्रॉस लावून येऊन खेळण्याचे प्रयत्न राहिले होते त्यावेळेला अयशस्वी ठरल्यानंतर सनी आता मैदानाच्या बाहेर जाईल. टीम पेनचाई पेन आपला एक 12वा प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. 12वा जो खेळाडू असणार आहे त्याला विनंती असणार आहे पण कमेंट्री बॉक्स मध्ये या. खेळाडूंची तुमची नावे इथे कुठेतरी डिस्प्ले होणे फार गरजेचं आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती आपल्याला ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रेक्षेपण त्यांचं प्रसारित करताना पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने कव्हर करताना पाहायला मिळतात. तीच युट्यूब वाहिनी या स्पर्धेकरिता देखील आपल्याला लाभताना पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्स. पहिल्या 3 बॉल वरती एकही धाव आली नाहीये. 2 डॉट बॉल आले आणि त्याच्यानंतर सनी सारखा मोठा मसा आपल्याला गळा लागताना पाहायला मिळाला. मोठा विकेट आले आहे आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपल्याला अक्षय आता सज्ज होतील. षटकातील पुढचा बॉल. राईट मूव्ह द विकेटने. याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली होती आणि टप्पा पडल्यानंतर बरचसा वेग धारण केल्यानंतर बॉल यशस्वीच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आत आलाय. ज्या वेळेला P1 षटक असतं कुठेतरी तुम्हाला संधी असते 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2च खेळाडू असतात, त्याचा कुठेतरी फायदा अजूनपर्यंत उचलला गेला नाहीये टीम पेनचाई पेन या संघाने. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं अलॉंग द कार्पेट. इथे लॉंग ऑनला अनिल राऊत आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि एक सिंगल. अखेर काय धावांची कोंडी इथे फोडली आहे आणि 5व्या बॉल वरती ही सिंगल आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाली. सिंगलने अकाउंट ओपन झाले टीम पेनचाई पेन या संघाचं. 5 षटकांची लढत आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिल्या मधील. राईट मूव्ह द विकेटने हा नेक्स्ट बॉल. यावेळेला अंकितने आक्रमण केलंय. पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. ताकद तितकीशी नव्हती, टायमिंगही प्रॉपर नव्हतं आणि त्या कारणाने याही बॉल वरती फक्त सिंगल पाहायला मिळेल. बघता षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आल्यानंतर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या आपल्याला 2 या आकड्यावरती इथे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी अमोल यांनी आता केली आहे. चांगली कामगिरी अमोल यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला टीम कळंबची संघासाठी करताना पाहायला मिळतो. मग ते बॅटिंग युनिट असो, फिल्डिंग युनिट असो किंवा बॉलिंग युनिट असो, चांगली कामगिरी केली आहे 3 युनिट मध्ये आणि याही स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात राहिली आहे. परंतु पेनचाई पेन मध्ये अजूनही अंकित आहेत, त्याचबरोबर अक्षयही अजून आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. मोठ्या धावांचा डोंगर आता इथे उभा करावा लागणार आहे. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 70+ धावा बनवल्या गेल्या. दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 41 वरती टीमला थांबवलं गेलं होतं. तिसऱ्या मॅच मध्ये देखील 60+ धावा झाल्या होत्या आणि आता चौथा मॅच आपल्याकडे पाहायला मिळते. चौथा मॅच मध्ये तर किती धावा बनवल्या जातील ते पाहायचंय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आर्यन आपल्याला हा बॉन ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. एक यंग टॅलेंट आहे, युवा गोलंदाज आहे, परंतु प्रतिभाशाली भरलेला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी बॅटला स्विंग केलं होतं, पाठीमागच्या दिशेने खेळून काढलंय.
बॉलने बघता बघता लॉंग स्टॉप सीमारेषा गाठली आहे. या इनिंग मधील अंकितचा पहिला वार बॉल सीमापार आणि 4 धावांनी आपल्याला टीमची धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळते. चौकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. कुणबी चषक 2024 चा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीमधील ही शेवटची मॅच म्हणजे मॅच क्रमांक 34 आपण पाहतोय. आर्यनच्या पहिल्या बॉलवरती चौकार मिळवलाय. दुसरा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला घ्यायचं होतं परंतु यावेळेला बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाहीये. लेग बिफोरची अपील तिथे केली गेली होती. लेग बायच्या सर्वमध्ये आपल्याला सिंगल इथे मिळेल. पहा जेव्हा लेग बिफोरची अपील करता तेव्हा तुम्हाला इम्पॅक्ट कुठे आहे, त्यानंतर पिचिंग इन द लाईन आहे की नाही, नंतरला विकेट हिटिंग आहे की नाही, या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून आणि त्यानंतर तो डिसिजन इथे पोचवला जातो. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. समोरच्या दिशेने खेळून काढले. तिथे राज आपल्याला पाहायला मिळतील. तिथपर्यंत चेंडू पोहोचलाच नाहीये आणि त्याच्या कालावधीमध्ये 2 धावा तरी ते अगदी सहजरित्या इथे आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या. दुहेरी धावाने टीमची धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी आक्रमण करावी लागणार. एक चौकार जरूर आलाय, तोही अटीमागच्या दिशेने आलाय. आता आक्रमण करावी लागणार आहेत टीम पेन या संघाला. याही वेळेला एक आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलं आणि बॉलला पाठवून दिलंय डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार चौकार. पहा सनी आउट झाल्यानंतर आता कुठेतरी अंकितला आणि त्याचबरोबर अक्षयला संपूर्ण जबाबदारी पेनच्या संघाची आता घ्यावी लागणार आहे. एक चांगली पार्टनरशिप क्रिएट करावी लागणार आणि त्या दिशेने हे दोन्ही फलंदाज आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला सफल झाले होते आडव्या बॅटनं ऑन साइडला गेला होता तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. त्याचा फायदा उचलला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. चौकार मिळाला. चौकारच्या मध्ये टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 अक्षयने देखील आता प्रहार केलाय. याही वेळेला मिनी हेलिकॉप्टर लँड करायचं होतं. त्यावेळेला बॅटची बाहेरची एज घेतल्यानंतर बॉल शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. तिथे राहुल पुन्हा एकदा होते. चांगल्या देशाचे क्षेत्ररक्षण राहिले आणि एक सिंगल आपल्याला याही वेळेला पाहायला मिळेल. चौकारला त्याच्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला सिंगल इथे पाहायला मिळालं आणि टीमच्या धावसंख्या जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 14 याकड्यावरती. 14 रन. षटक क्रमांक 2 चालू आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. याही वेळेला हेलिकॉप्टर लँड करायचं होतं परंतु ही डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 इथे बघता बघता संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आता 2 षटकांचा खेळ संपुष्टात झालाय. 7च्या सरासरीने अद्यापपर्यंत बॅटिंग चालू आहे टीम पेन या संघाची आणि अजूनही विचार केला तर 18 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे पहिल्या इनिंग मध्ये. 18 बॉल मध्ये आता तुम्हाला जवळपास 10 ते 12च्या सरासरीने बॅटिंग इथे करावी लागणार आहे. तेव्हा कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर इथे उभा राहू शकतो आणि ती क्षमता या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळेल का ते आता पाहायचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा अमोल आपल्याला येताना पाहायला मिळते. ज्यावेळेला पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या तोच गोलंदाज म्हणजे स्वतः ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला सातत्याने टीम शिवगर्जना कळमजी या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट चांगली गोलंदाजी केली अद्यापर्यंत. षटक क्रमांक 3 प्रारंभ होईल. पहिला बॉल अगुट टप्प्याचा होता. ज्यावेळेला याही वेळेला लॉंग लेगच्या आणि त्याचबरोबर फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं परंतु बॉलचा विचार केला तर रेस्टनच्या वधून हा बॉल गेला आणि पहिल्या बॉल वरती सुद्धा डॉट बॉल आलाय. अमोलचा विचार केला तर अद्यापपर्यंत त्यांनी 7 बॉल हाताळले. 7 बॉल मधले 5 बॉल त्यांनी डॉट बॉल इथे पाहायला मिळाले. निर्धाव स्वरूपाचे बॉल हाताळलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. हा दुसरा बॉल. याही वेळेला अगुट टप्प्याचा बॉल शॉर्ट अप प्लेन पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि याही बॉलला बिरकावून द्यायचं होतं. ऑन साइडला घ्यायचं होतं. बॅटचा बॉलचा संपर्क सातत्याने होत नाहीये आणि अमोलच्या माध्यमातून हा 6वा डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 5 षटकांची लढत जरूर आहे परंतु सातत्याने डॉट बॉलचे पर्सेंटेज आहेत ना ते बरेचसे पाहायला मिळत आहेत.
यावेळेला समोरच्या दिशेने आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. मिड विकेटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला. अनिल होते थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉलने बघता बघता सीमारेषा गाठली आहे. या बॉल वरती खराब क्षेत्ररक्षण जोरावरती बॉलने सीमारेषा गाठली आणि अखेरकार अमोलवरती सुद्धा प्रहार इथे करताना पाहायला मिळाला. चौकार याला 4 धावा मिळतील. 4 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 18 या आकड्यावरती. 18 धावा आपल्याला धाबळूवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि आता कुठेतरी याच पद्धतीची बॅटिंग करावी लागणार आहे पेंजाई पेन या संघाला. याही वेळेला फटका बसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आपल्याला ही झेल इथे टिपताना पाहायला मिळाला आणि आणखीन एका बॅटरला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. चौकार मिळाला होता त्यानंतर अक्षयला देखील आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. हा धक्का क्रमांक 2. बॅटिंग करत असताना टीम पेंजाई पेन या संघाला विकेटचं पतन. अक्षय आता मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील आणि 4थ्या क्रमांकावरती आपल्याला सर्वेश बॅटिंग साठी आता सज्ज होताना पाहायला मिळते. ज्या वेळेला संघ आता कुठेतरी बऱ्याचशा संकटामध्ये सापडलाय. कोणत्या तरी एका बॅटरला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आघाडीला आलेला अंकित अजूनही खेळपट्टीवरती आहे परंतु त्याला असं बरेचसे बॉल खेळण्याची संधी इथे मिळत नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला सातत्याने अंकित पाहायला मिळत आहेत. त्या कारणाने टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. याही वेळेला कुटप्प्याचा बॉल होता आणि वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळते. 1 फॉर दी फर्स्ट फॉर दी ओव्हर आपल्याला इथे वॉर्निंग देताना पाहायला मिळाली. वॉर्निंग दिली जाते. वॉर्निंग दिल्यानंतर हा वाईट बॉलचा इशारा सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळतो. आणखीन एक अतिरिक्त धाव आता जोडली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 चालू आहे. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल मध्ये अमोलने 5 धावा खर्च केल्या आहेत. हा 5वा बॉल. याही वेळेला समोरच्या दिशेने आपल्याला वाईल्डिश लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. जिथे राज होते चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण राहिले. चांगली फेकी राहिली आहे. परफेक्ट एंड वरती फेकी आल्यानंतर दोन्ही बॅटरला कोणतीही संधी निर्माण झाली नव्हती दुसरी धाव घेण्याची आणि त्या कारणाने याही बॉल वरती फक्त आता सिंगल अर्जित केली जाईल. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 रन. षटका दिला शेवटचा बॉल. यावेळेला वा टायमिंग चांगलं केलंय. एलिव्हेशन गाठले. डिस्टन्स सुद्धा गाठले. अंकितच्या बॅट मधून एक चांगला दर्जेदार स्ट्रोक. मॅग्निफिकेशन स्ट्रोक बाय अंकित निंगावले. शेवटच्या बॉल वरती सिक्सर. षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या आपल्याला 3 षटका अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समवेत या दुपारच्या सत्रामध्ये गुणलेखनाचं काम रोशनजी जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल स्कोरर आपल्याला त्यांच्या माध्यमातून इथे ऑफलाईन स्कोररच्या माध्यमातून ती भूमिका इथे बजावताना पाहायला मिळते. त्यांचं देखील कुणबी चषकामध्ये आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण विभागातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठीची ही आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. कुणबी चषक 2024. 18 बॉलचा खेळ संपुष्टात नंतर टीमची धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बॉन ट्रॅक वरती आपल्याला राज राऊत कळंबजे एक्सप्रेस या नावाने त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तो बॉन ट्रॅक वरती सज्ज होईल. पहिला बॉल वरती फटका बसलाय. राज स्वतः येतील बॉलच्या खाली आणि कोणतीही चूक करणार नाहीये. आणखीन एका बॅटरला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल आणि सर्वेश हे सुद्धा आता खेळपट्टीची साथ सोडून जाताना पाहायला मिळतात. धक्का क्रमांक हा 3 असणार आहे. तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम पेंजाई पेन या संघाला विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट राज यांना मिळताना पाहायला मिळाली. ज्यावेळेला मनगाव प्रीमियर लीग झाली होती पर्व 2मध्ये राज राऊत या गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळाला होता. तोच राज राऊत आता आपल्या गावासाठी खेळण्यासाठी सज्ज झालाय. टीम शिवगर्जना कळंबजे या संघासाठी तो सज्ज होताना पाहायला मिळतो. आणि पहिल्याच बॉल वरती इरादे आपले स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल वरती बॅटरला डिस्ट्रॉय केला आणि विकेट मिळवली. नवीन आलेला बॅटर आता आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे 5व्या क्रमांकावरती संकेत आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता. यावेळेला फक्त हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलंय. पॉइंट कव्हरच्या दिशेने हा बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 3 खेळाडू त्या बॉलच्या मागे इथे आपल्याला येताना पाहायला मिळतील आणि
एक धाव घेतली, दुसराचाही प्रयत्न झाला आणि तिसरीही धाव आपल्याला इथे कंप्लीट करताना पाहायला मिळाली. ज्यावेळेला चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेला अंकितला स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं होतं. या 3 धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 29 या आकड्यावरती 29 ऑन अ स्कोर कार्ड आपण पाहतोय. अंकितला स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं होतं, तेच केलं आता नव्यानं आलेला संकेत यांच्या माध्यमातून. याही वेळेला टायमिंग प्रॉपर नाही करू शकले आणि 5च्या बॉल एज लागून बॉल सरळ यशस्वीना विथ आपल्याला टच करताना पाहायला मिळेल आणि अंकित सारख्या चांगल्या फलंदाजाला देखील आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक हा 4था असणार आहे, तो म्हणजे टीम पेनजाई पेन या संघाला विकेटचं पतन. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर आल्यानंतर अंकित त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला गेलं ना तर मग एक षटकार आणि चौकार जरूर होता. त्यानंतर दोघी कुठेतरी स्ट्रगल करत होता या खेळपट्टीवरती आणि या कारणाने त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर यावं लागलं. त्याने सुद्धा विकेट आपली गमावली आणि आता नव्यानं आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो 6व्या क्रमांकावरती, तो म्हणजे विवेक आपल्याला पाहायला मिळतील. 4 विकेट अद्यापर्यंत मैदानाच्या बाहेर गेलेत. आता मिडल ऑर्डर आणि त्याचबरोबर लोअर ऑर्डरची आता इथे बारी असणार आहे, जबाबदारीने खेळावं लागणार आहे. यावेळेला आल्या एक मोठा फटका घ्यायचा होता, टायमिंग प्रॉपर याही वेळा नाही झाले आणि वा काय कॅच पकडली स्वतःच्या फॉलो मध्ये. राज यांनी गोलंदाजी ही चांगली केली आणि फिल्डिंग युनिट मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली. स्वतःच्या बॉल वरती चांगली झेल टिपली आणि आणखीन एका बॅटरला पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या बाहेर पाठवलं. आणखीन एक धक्का मिळेल, तो म्हणजे राज राऊत. धक्का क्रमांक हा 5वा असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम पेनजाई पेन या संघाला विकेट सोबत. आता आविष्कार आपल्याला 7व्या क्रमांकावरती येताना पाहायला मिळतील. पहा या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक लगवताना पाहायला मिळेल. आता विकेटची हॅट्रिक सुद्धा होईल का? राज राऊत ऑन अ हॅट्रिक. याही वेळेला आपल्याला पाहायला मिळाला टप्प्याचा बॉल होता शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा आणि त्याला सुद्धा हुक करायचं होतं आविष्कारच्या माध्यमातून, परंतु तोही बॉल आपल्याला डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलाय जिथे अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल मध्ये राजने 2 विकेट मिळवले आहेत, 3 विकेट मिळवले आहेत आणि धावा खर्च गेला ते म्हणजे 3. शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 4 मधील. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढल्या, ज्यावेळेला वाईल्डिस लॉंग ऑफ मधून तो खेळाडू फार वेगाने आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि या शेवटच्या बॉल वरती आता 2 धावा अर्जित करताना पाहायला मिळाल्या. दुहेर धावेने बघता बघता षटक क्रमांक 4 इथे संबोधण्यात आले. एंड ऑफ द 4th ओव्हर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31 या आकड्यावरती 31 ऑन अ स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 इथे संपुष्टानंतर आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. 6 बॉल मध्ये आता पेनजाई पेन संघ इथून किती धावांचा डोंगर आता उभा करेल ते पाहायचंय. जिथे ज्यावेळेला मॅच क्रमांक 2 मध्ये 41 धावा झाल्या होत्या आणि 42 धावांचा पाठलाग होता, ती धाव संख्या सुद्धा तिथे डिपेंड केली गेली होती 1 बॉल 1 वरती मॅच येऊन. आता इथे सुद्धा त्या पद्धतीची धावसंख्या बनवावी लागणार आहे टीम पेनजाई पेन या संघाची. एक हेल्दी टोटल आता बनवावं लागणार आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल खेळण्यासाठी राहुल आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच नो बॉल आणि पहिलाच बॉलला फेकून दिलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. पहा एक मोमेंटचा गरज होता आणि तो मोमेंटन आपल्याला आता टीम पेनजाई पेन या संघाला आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल होता, पहिला नो बॉल आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि अगदी बॅटरचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने फक्त दिशा दिली आणि एक पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 9+6 म्हणजे 7 धावा आता स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. एकही बॉल इथे ग्राह्य धरला नाहीये म्हणजे अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 7 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38 या आकड्यावरती 38 ऑन अ स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहा तिथे कोण प्रेक्षक वर्ग असेल तर आपण बॉल मैदानाच्या आत उपलब्ध करून द्यायचंय ही विनंती असणार प्रेक्षक वर्गांना. अडतीस धावा आपल्याला धावगती पाहायला मिळतात. ज्या वेळेला नो बॉल आल्यानंतर आता 7 धावा इथे जोडल्या जातील. 38 धावा म्हणजेच येणारा पहिला बॉल
हा फ्री हिटचा असणार आहे. संकेतच्या बॅट मधून आपल्याला तो षटकार येताना पाहायला मिळाला आणि फ्री हिटचा बॉल घेण्यासाठी तोही आता सज्ज होईल. पहिला बॉल फ्री हिटचा बॉल. याही वेळेला बॅटची गड्या घेतली आहे. बॅटची गड्या घेतल्यानंतर सरळ बॉल यशस्वी हातामध्ये 20वा जरूर घेतला, परंतु फ्री हिटचा बॉल होता त्या कारणाने बॅटरला इथे आउट दिलं जाणार नाहीये. परंतु महत्वाची बाब म्हणजे टीम शिवगर्जना कळमजी संघासाठी आणखीन एक डॉट बॉल आपल्याला आता मैदानाच्या देताना पाहायला मिळते. आता शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बराचसा वेग धारण केल्यानंतर सरळ बॉल यशस्वी हातामध्ये 20वा घेतल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. पहा पहिला बॉल वरती नो बॉल. त्यानंतर षटकार आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं गोलंदाजाचा आता इरादे इथे मानसिकता कुठेतरी खचताना पाहायला मिळते की, परंतु त्यानंतर स्वतःला सावरला आणि कमबॅक केलंय. याही वेळेला तिसरा डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती या षटकाची असं वाटलं होतं या षटकामध्ये अजून बरेचसे मोठे फटके आपल्याला येताना पाहायला मिळतील, बऱ्याचशा धावा इथे बनवताना पाहायला मिळतील, परंतु तसं काहीच घडलं नाहीये. त्याच्या विपरीत आपल्याला घडताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला 3 डॉट बॉल आले आहेत आणि टीमची धावसंख्या आता थांबली आहे ती म्हणजे 38 या आकड्यावरती. 38 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 चालू आहे. हा 4था बॉल. याही वेळेला अलॉंग द कार्पेट आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. अनिल तिथे आले होते जिथे चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. चांगल्या एंड वरती फेकी सुद्धा पाहायला मिळते आणि या बॉल वरती अखेरकार सिंगल ही आता अर्जित झाली आहे. सिंगल टीमची धावसंख्या आपल्याला 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. 39 ऑन स्कोर कार्ड. आणि आता विचार केला तर 2 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे. राईट मोर द विकेटने नेक्स्ट बॉल. शॉर्ट अप लेन पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. पहा तिथे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. जर यशस्वी हातून बॉल तो निसटला तर तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता, अन्यथा तुम्हाला इथे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे. या षटकामधील हा 4था डॉट बॉल होता. म्हणजे आता 5 बॉलचा खेळ झालाय. 39 टीमची धावसंख्या. शेवटच्या बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे. राईट मोर विकेटने शेवटचा बॉल. वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. बराचसा बाहेर टाकला होता. सफल जरूर झाले होते, परंतु त्याच्यानंतरही बॉल बराचसा बाहेर गेला आणि त्या कारणाने आपल्याला गोपाल सरांच्या माध्यमातून इशारा वाईट बॉलचा येताना पाहायला मिळतोय. म्हणजे टीमची धावसंख्या आता 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 40, परंतु याच्यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील पहिली मॅच. तिथे एका साईडला टीम तळेगाव वाडी, त्यांच्या विरोधामध्ये टीम श्री सोनभैरव लोणेरे. दोन्ही टीम्सना देखील सज्ज व्हायचंय. शेवटचा बॉल होता आणि यशस्वीच्या हातातून तो बॉल निसटल्या कारणाने एक क्विक सिंगल आपल्याला घेण्याचा इथे इरादा स्पष्ट केला गेला. एक सिंगल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यानंतर एक डावचीच्या स्वरूपामध्ये एक विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. बघता षटक क्रमांक 5 संपुष्ट झालं. 5 षटका अखेरीस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41 या आकड्यावरती. पहा दुसरी मॅच आठवावी लागेल. तिथे त्या धावा डिपेंड झाल्या होत्या. आता पेंजाई पेन संघ देखील धावा डिपेंड करणार का ते पाहायचंय. 42 धावांचा पाठलाग करायचंय टीम शिवगर्जना कळमजे या संघाला. परंतु त्याच्या आधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेच या. टीम तळेगाववाडी या संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम श्री सोनभैरव लोणेरे या संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्या आणि त्याचबरोबर दोन्ही पंच आपण देखील या. लंच ब्रेक देखील पंचांचा हात आपल्याला इथे होताना पाहायला मिळेल आणि दोन्ही कॅप्टन्स इथे आले की मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत, जिथे आमचे सती समालोचक द व्हॉइस ऑफ रोहा हर्षलजी मुंडे सर आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे जोडताना पाहायला मिळतील. तोपर्यंत ऐकूयात डी से ओमकार. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण येऊयात. दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच या. टीम तळेगाववाडी आणि त्याचबरोबर टीम श्री सोनभैरव लोणेरे आपणास विनंती असणारे आपण या
सन्माननीय प्रमोद गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल आपण करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत हर्षलजी मुंडे सरांचा, परंतु त्याच्यानंतर आपण दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज ऐकणार आहोत ते म्हणजे ऋषी टेंबे यांचा आपल्याला आवाज या कमेंट्री बॉक्स मध्ये देखील ऐकायला मिळणार आहेत. धन्यवाद. चला या पुढच्या मॅचचा टॉस करायचा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीसाठी येईल. तलेगाववाडी त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना आपल्याला बघायला मिळेल टीम सोनभैरव लोणेरे. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करणं आपण टॉस साठी या. सोनभैरव लोणेरे आणि तळेगाववाडी दोन्ही संघाचे कॅप्टनचं लक्ष वेधेन. यस, तळेगाववाडी टीमचे कॅप्टन आमच्या समोर उपस्थित आहेत. मी विनंती करेन श्री सोनभैरव लोणेरे टीमचे कर्णधार आपण या टॉस साठी लगेच आपल्याला टॉस कंप्लीट करायचा. चला विनंती करतोय लोणेरे टीम आपला कॅप्टन पाठवायचा. दुसऱ्या फेरीतील आपल्याला पहिला मॅचचा टॉस इथे कंप्लीट करून घ्यायचा. महत्वपूर्ण टॉस सन्माननीय प्रमोदजी करकरे साहेब यांच्या शुभ हातानं आपण नाणेफेकीचा कॉल करतो. यस, कॉल असेल तळेगाववाडीचा कॉल आणि हेड कॉल झाला आणि टॉस टेल. यस, टॉस जिंकला टीम सोनभैरव लोणेरे संघाने. निर्णय काय असेल? फलंदाजी. मागील मॅच मध्ये सुद्धा फलंदाजी केली, 42 धावा बनला, तरी सुद्धा फलंदाजी घेण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला सुद्धा. टॉस हरल्यानंतर समोरच्या टीमनं तरी बॅटिंग घेतली, मग टॉस किती इम्पॉर्टंट होतं या मॅचचा? आमचं पण डिसिजन होतं की पहिली फलंदाजी करायचं. आम्ही टॉस जिंकलो तरी मी पण पहिली फलंदाजी करणार होतो. आमच्याकडे बॅटिंग ऑर्डर चांगली होती, जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करून त्या डिफेन्स कशा होतील याच्याकडे आम्ही डिसिजन करतो. पण ठीक आहे, चालेल, तरी पहिली फिल्डिंग आली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यांना कमीत कमी रनावर रोखून आम्ही ते धावा चेस करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा देतोय, कारण की समालोचन कक्षामध्ये माणगाव तालुक्यातील अजून एक गोड आवाज आपला समवेत जुळला जाईल. ऋषी यांना ऐकूया आपण समालोचन कक्षामध्ये. बॉल वरती अमोल वाडवल यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा येणारा पुढचा बॉल, यावेळेला लगातारचा दुसरा खूप दूरवरचा षटकार. आले पहिलं षटक हाताळण्यासाठी आले आणि लगातारच्या पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार पाहायला मिळाले. तिसरा चेंडू सनी यांचा स्ट्रायकिंग एंड कडे अमोल वाडवल, 2 षटकार पाहायला मिळाले. यावेळेला मात्र लगातारचा तिसरा थर्ड इन रो आणि लगातारचा तिसरा षटकार ठोकलाय. लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके पाहायला मिळाले. नाव आहे अमोल वाडवल, कलामजे गावचा सितारा. सनी यांच्यावरती आज मात्र हल्ले चढवताना पाहायला मिळतात. येणारा पुढचा बॉल, चौथा चेंडू, यावेळेला मात्र सोडून दिलाय, परंतु अंपायर मात्र आमच्याकडे वळणार आहेत. हा मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. 3 चेंडूंवरती 3 षटकार आल्यानंतर चौथा बॉल कुठेतरी अचूक टप्प्याचा पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंड कडे अमोल वाडवल जरूर आहे. 3 लगातार षटकार पाहायला मिळाले, परंतु आता सनी कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. कलामचे संघ चांगल्या स्थितीमध्ये. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर खेळलाय, याही वेळेला बॉलला पाठवलंय सीमा पार, उत्तुंग असा षटकार.
सध्याच्या घडीला 5 चेंडू पाहायला मिळाले आहेत. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार पाहायला मिळाले आहेत. नाव आहे अमोल वाडवल. पहिलं षटक मार्गस्थ असताना सनी गुलगुले गोलंदाजी यांकडे पाहायला मिळत आहेत. एक चेंडू निर्धाव सुद्धा पाहायला मिळाला आहे. 4 षटकार पाहायला मिळाले. येणारा शेवटचा चेंडू यावेळेला लोवर फुलटॉस चेंडू याही चेंडूला पाठवलाय. या षटकातील 5वा षटकार. नाव आहे अमोल वाडवल. पहिलं षटक हाताळण्यासाठी सनी गुलगुले पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती षटकार, लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार पाहायला मिळाले. त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि लगेचच पुन्हा एकदा 2 चेंडूंवरती 2 षटकार पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंडकडे जर का पाहिलं ना तर अंकित स्ट्रायकिंग एंडकडे असतील. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करतील. अंकित सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले, परंतु तद्वर 1 धाव पूर्ण करताना पाहायला मिळाले. दोन्ही बॅटर स्ट्रायकिंग एंडकडे जर का आता पाहिलं तर अमोल वाडवल ज्याच्या बॅटमधून पहिल्या षटकात 5 षटकार पाहायला मिळाले. धावफलकाचा विचार केलात ना तर धावफलकावरती धावा लागल्यात ते 31 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अमोल वाडवल स्ट्रायकिंग एंडकडे. या मेलेला मात्र नो लुक शॉट खेळलाय. काय फटका खेळलाय, बॉलला पाठवलाय सीमा पार, उत्तुंग असा षटकार. काय फटका खेळला, डोळ्यांची पाड न फेडणारा फटका. याही वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला बॉलला पाठवलाय 1 बाउन्स, सीमा पार, उत्तुंग असा चौकार. तर 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. काय फलंदाजी मैदानात पाहायला मिळाले. नाव आहे अमोल वाडवल. एक षटकार आला, एक चौकार आला. या षटकात धावफलकाचा विचार केला तर धावफलक 42 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. अमोल वाडवल यांच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळत आहेत. 1 धावांची गरज असताना येणारा पुढचा बॉल. यावेळेला मात्र डेड बॉल, अंपायरचा इशारा असेल. कुठेतरी हवेचा प्रभाव मात्र पाहायला मिळतोय. अमोल वाडवल एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्टंप कुठेतरी मात्र हवेच्या प्रभावासोबत पडताना पाहायला मिळाले. एक्केचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी 1 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडकडे अमोल वाडवल. काय फलंदाजी केली आहे या डावामध्ये. अक्षरशः डोळ्यांची पाडणं फेडणारे फटके त्यांच्या बॅटमधून. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस आणि याही वेळेला पाठवलाय सीमा पार. 2 षटकांमध्ये हा सामना संपवण्याचं काम मात्र अमोल वाडवल याने केलाय. या मितीत 6 धावा षटकार.